चंदगड तालुक्यातील माणगाव केंद्रांतर्गत शिक्षण परिषद कार्यशाळा संपन्न। आनंददायी शनिवार विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करेल। अंतोन फर्नांडिस। राज्यस्तरीय नवोपक्रम शिक्षकांना कार्यकुशल बनवण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी। दशरथ अतिवाडकर। चंदगड तालुक्यातील माणगाव केंद्रांतर्गत शिक्षण परिषद कार्यशाळा माणगाव इथं आज संपन्न झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्र प्रमुख सदानंद पाटील हे होते। सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते सरस्वती आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं। प्रास्ताविकात केंद्र प्रमुख सदानंद पाटील यांनी शासनाच्या नवीन धोरणांची माहिती देत प्रशासकीय सूचना दिल्या। यावेळी मुख्याध्यापकपदी नेमणूक झाल्याबद्दल जनार्दन निउंगरे यांचा तसंच उत्कृष्ट अध्यापन करून गुणवत्ता यादीत विद्यार्थी चमकवणाऱ्या अनिता चौगले, सुधा चतुर, दयानंद कदम आदी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। तसंच राज्य कर अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल पराग येरोळकर यांचाही माता पित्यांसह विशेष सत्कार करण्यात आला। शिक्षण परिषदेच्या पहिल्या सत्रात अंतोन फर्नांडिस यांनी आनंददायी शनिवारबाबत मार्गदर्शन केलं। आपत्ती व्यवस्थापनामध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन करावं हे सांगताना आरोग्याच्या चांगल्या सवयीबाबत आणि पौष्टिक आहाराचं महत्त्व पटवून दिलं। आठवड्यातून एक दिवस आरोग्य तपासणी करावी आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांचं निराकरण करावं याबाबत सखोल मार्गदर्शन केलं। विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात शालेय शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी मेमरी गेम, भाषिक खेळ, बोर्ड गेम याबाबत त्यांनी माहिती दिली। यामुळे आनंददायी शनिवार विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करेल असं मत फर्नांडिस यांनी मांडलं। तर दुसऱ्या सत्रात दशरथ अतिवाडकर यांनी नवोपक्रम शिक्षणाबाबत मार्गदर्शन करत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे, अहवाल लेखन कशा पद्धतीनं करावं, नवोपक्रम गरज आणि त्यांचं महत्त्व याबाबत विस्तृत माहिती दिली। तसंच राज्यस्तरीय नवोपक्रम शिक्षकांना कार्यकुशल बनवण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल असं मत त्यांनी व्यक्त केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आप्पाजी रेडेकर यांनी केलं, तर आभार दयानंद पवार यांनी मानले।